वो बुलाया आपने हमें? तुम्हें कुछ दिखाना है, चुपचाप देखना मेरे साथ। अरे आना, चुपचाप चुपचाप देखना, ऊपर आ जा, कुछ बोलना नहीं, धीरे धीरे। क्या दिखाना है चाचा? अरे आना ना, दिखाता हूँ ना, चुप शांत। सरला बहू, हाय चाचा जी, आप हैं? हम तो घबरा गए। तुम यहाँ क्या कर रही हो? हाँ, वो अपना पुराने कपड़े रख रहे थे। सरला बहू, तुम इस घर की बहू हो, सब तुम्हें नहीं करना चाहिए। तो क्या करें? तुम जाओ, हम विश्राम से करवा लेंगे, जाओ। हाय चाचा जी, आपको हमारी कितनी फिक्र है। तो होगी ना, हम तुम्हें अपनी बहू नहीं बेटी मानते हैं। हाँ, वो तो है। लेकिन तुम हमें अपना चाचा नहीं मानते हो। हाय चाचा जी, आपको ऐसा क्यों लगा? अब देखो ना, अगर तुम हमें चाचा मानती तो तुम्हारे मन में जो बात है वो हमें बता देती। तुम्हें किससे डर लगता है, क्यों डर लगता है? अब देखो ना, हमारा मतलब ये कहने का है कि अगर मन में कोई बात हो ना तो वो बोझ बन जाती है और उससे इंसान बीमार हो जाता है। हाँ तो ठीक है ना, मन में जो बात है वो हमें बता दो, बोझ हल्का करो, फिर तुम बीमार नहीं होगी। ये मन की बात क्या होती है चाचा जी? जो बात मन को दुखी करे, मन में अटक जाए, वो मन की बात होती है। अच्छा। अब देखो ना, अब एक बात हमारे मन में भी अटकी हुई है और वो धीरे धीरे बोझ बन रही है। अरे चाचा जी, कौन सी बात? यही गौरी बहू वाली बात। उसने हमारा दिल दुखाया है, हम उसे समझदार समझते थे। उसे इतना प्यार करने वाला पति मिला है, वो अपने पति को छोड़कर चली गई अपना सामान समेट के। नहीं नहीं चाचा जी, गौरी अपना सामान खुद लेकर नहीं गई है। वो क्या ना, अम्मा जी ने उसका सामान भिजवा दिया फूफा जी के साथ मिलकर। जय बजरंगबली, तोड़ दुश्मन की नली। जय जय बजरंगबली, तोड़ दुश्मन की नली। हाय हाय, ये हमने क्या बोल दिया? अगर अम्मा जी ने सुना ना तो हमारी तो खैर नहीं। हम चलते हैं। ना असं का म्हणते साई? इली ग माझी गुळपापडी. अगं म्हणजे बरेच दिवस नाहीये ना, ती सणाचा दिवस आहे तर म्हणून म्हटलं मी. आई तू वहिनीबद्दल असं का म्हणालीस? बरं म्हणजे काय म्हणायचंय तुला? अगो अगो चुकून बोलली ती. हे बघ आजी, आई चुकून बोलणाऱ्यातली नाही. काय झालंय नेमकं? काही प्रॉब्लेम आहे का? सांग ना आई. मी दादाला विचारू का? काही वाद झालाय का त्यांच्यात? नाही नाही, म्हणजे वाद भांडणं काही नाहीये. सगळे वाद मिटवून टाकलेत त्यांनी. म्हणजे काय? तू आजी तू तरी सांग मला. अगो तसं काय नाही, पण नचिनी निशाक सोडल्यान. सोडलं म्हणजे? अगं काय म्हणजे नचिकेतनी तिच्यापासून वेगळं व्हायचा निर्णय घेतलाय. आम्हाला काहीच कल्पना नव्हती ग या सगळ्याची. म्हणजे दोघ जण जेवायला गेले रात्री आणि तो तिला लेडीज हॉस्टेलला सोडून आला. तो घरी एकटा परत आला तेव्हा कळलं आम्हाला. काय सांगतेस तू? दादानी
आणि तुम्ही एका शब्दानेही बोलला नाहीत मला. बहुतेक नचीला असणार. त्या का सवय जावे बापूंसारखी. खिशात चावी असता तरी बेल मारता. आई मी बोलू का दादाशी? नाही नाही नाही, काही बोलायची गरज नाही. बघ आज सणाच्या दिवशी काहीच हा विषयच नकोय. कारण तिचं नाव काढलं तरी संतापतो हा तो. अगं आई पण ठीक आहे, नारळ या दिलं. मग बेल कशाक वाजवलीस? काहीतरी नसते सवय लावून घेतोस नव्या. आजी नवी नाही, जुनीच सवय आहे. आणि याला मॅनर्स म्हणतात, एटिकेट्स. हे घ्या नारळ. आणि गौरी चल, बाहेर सोसायटीवाल्यांनी बोलवलंय, होळी पेटवत आहे. बघ ना, जावई बापूंना नेमकी रात्र पडायला लागली. मग काय त्यांचं जावं लागलं ना. नाही तर सगळ्यांच्या आधी होळी पेटव पुढे धावले असते ते. काय गो? नाही नाही, पण आपले प्रतिनिधी म्हणून जातात ना नचिकेत आणि गौरी. त्यानिमित्ताने ओळखी होतील 4 लोकांची. हो. चल चल, ठीक आहे. गौरी, काय झालं ग गौरी? चल ना. तुम्ही पुरुष स्वतःला काय समजता रे? हवं तेव्हा बायकोला घरी आणलं, हवं तेव्हा माहेरी पाठवून दिलं. तिची इच्छा, तिचे मत काहीच नाही तुमच्यासाठी. तुम्ही ठरवाल तसं तिने जगायचं. गौरी, तुमच्या सोयीप्रमाणे सगळं करायचं असतं ना तुम्हाला. तुम्हाला बायको म्हणजे नारळ वाटते का? हवं तेव्हा शुभ म्हणून कलशावर ठेवा, नाहीतर होळीत फेकून द्या, जळू दे, मरू दे, तिला काय फरक पडतो? गौरी, पुरे. गौरी, मी हे सगळं का केलं तुला व्यवस्थित माहिती आहे. का सोडलेस वहिनीला? सांग ना मला. तुझ्यासाठी, या घरासाठी स्वतःला किती बदललं तिने. किती छान जुळवून घेत होती या घराशी. मग का तू असं वागलंस? जरा तरी विचार करायचा ना तिचा. का सोडलंस तिला? सांग ना का? गौरी, मी हे सगळं का केलं मी तुला सांग. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन मी, पण आत्ता नाही. आत्ता सोसायटीवाले आपली वाट बघतायत. बाबा नाही येत ना आता घरी. आपल्याला जावं लागेल. चल. तुम्ही नचिकेत सावंत ना? हो हो. नमस्कार, मी नेने, इमारतीचा सेक्रेटरी. बाबा नाही आले? नाही, आज त्यांना लाईव्ह प्रोग्राम आहे तर ऑफिसला गेलेत ते. ही माझी बहीण गौरी. या ना, तुम्ही पूजा आवरून घ्या. तुम्ही गौरी जी! शिव भैया, हाँ मैं. मुन्ना, क्या हो गया तुम्हें? हाँ, जिसने तुम्हें इतना दुख दिया, हमें इतना दुख दिया, जो तुम्हें बिना बोले छोड़कर चली गई, तुम अभी भी उसी के बारे में सोच रहे हो? इसका मतलब ये नहीं है ना कि हमारा नाता टूट गया उनसे. दूर जरूर है पर वो हमारे पास है, हमारे दिल के पास है.